जय भीम जय शिवराय मित्रांनो। तर आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। जयंती म्हटलं की सोलापूर आणि सोलापूर म्हटलं की जयंती, हे एक सुंदर असं समीकरण जुळलेलं आहे। सोलापूरमधील भीम जयंती ही फक्त एका जातीपुरती मर्यादित नसून अखंड सोलापूरकरांसाठी एक सणच बनलेला आहे। तर हा सण सोलापूरमधील प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे साजरा करतो। तर आज आपण आलेलो आहोत सोलापूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये। पाठीमागे आपण बघत आहात की बरेच बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांनाच काही प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या नजरेतून डॉक्टर बाबासाहेब यांना बघणार आहोत। चला तर मग नमस्कार आजी, कशा आहेत? एकदम छान। काय करता तुम्ही? मी ना शाळेत सर्व्हिसला होते बाळा। शाळेत वसुंधराव कॉलेज लक्ष्मणराव ढोबळेंच्या शाळेमध्ये होते आणि ह्या समता सैनिक दलामध्ये माझे पप्पा होते। माझे पप्पा वारल्यानंतर त्यांचं कार्य मी चालू ठेवलं। आता जवळजवळ 20-25 वर्ष झालं मी समता सैनिक दलामध्ये कार्य करते। समाजसेवा करायची माझी फार आवड आहे आणि या बौद्ध धर्माचा पण मी प्रसार करते। सोलापूरमध्ये पहिली सोसायटी मागासवर्गीयांचे बाबासाहेबांनी पहिली सोसायटीची उद्घाटन केलं। त्याचं नाव आहे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे। जेव्हा बाबासाहेब सोलापूरमध्ये आले होते तेव्हा मी 1 वर्षाची होते। माझे वडील म्हणायचे बेबी तू 1 वर्षाची होती। तर आज आपण भीम जयंती समोर बघत आहोत, समोर साजरी होते। तर आधीच्या काळी भीम जयंती कशी साजरी व्हायची? आधीच्या काळी काय हो, तसं तर खूप आधीच्या काळी खूपच छान होती। आता हे एवढे जास्त गर्दी नाही। अगोदर आम्ही ते घोडागाडी टांग्यात 4 आणे बसून तिथनं इथे यायचं बघ। इथे येऊन आम्ही भीम जयंतीला हार घालायचो, मिरवणूक त्यावेळेस टांग्यात बसून आम्ही महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आपल्या सोलापूर शहरात केली, टांग्यात बसून। नमस्कार काका। नमस्ते मॅडम। काय करता तुम्ही आता? मी सोशल वर्कर करतोच मॅडम। तर बाबासाहेब आता सोलापूरमध्ये पण आले असं मी पण ऐकले, त्यांच्याबद्दल काही आठवणी वगैरे सोलापूरमध्ये बाबासाहेब आले होते त्यावेळी परिषद घेतली होती, त्यांनी मातंग परिषद घेतली होती। देगावमध्ये आले होते मशानभूमीच्या संदर्भात आणि एकांना जन्मठेपची शिक्षा झाली होती कराळे त्यांच्या ह्याच्या केसबद्दल आली होती। त्यांनी नोटा इतके पैसे देतो वजना इतके, तरी बाबासाहेबांनी 1 रुपया न घेता त्यांना फाशीची सजा कमी केली। आपण आपल्या प्रश्नांकडे येऊयात। तुमचा पहिला प्रश्न असेल, बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी सुभेदार आंबेडकर, तत्काळ। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आहे। तुमचा दुसरा प्रश्न विचारेन, बाबासाहेबांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणती? मूकनायक मॅडम। बरोबर आहे का? बरोबर आहे मॅडम। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। मला शेवटचा प्रश्न विचारेन, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज केव्हा स्थापन केला? 1847 ला चालू केला मॅडम। बघा, या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला एक छान असं गिफ्ट मिळेल। दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली। 1857 का? छान वाटलं तुम्हाला बोलून। तर मी काका तुमच्याकडे येईन। तर आज भीम जयंती आहे, तर बाबासाहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल, त्यांच्या कार्याबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल, यकीनन भीम न होते तो ये आज़ादी नहीं होती, मेरे भीम दुल्हा न होते तो ये भारत की शादी नहीं होती। म्हणजे आहे ना, बाबासाहेबांनी अजरामर कार्य केलेलं लक्षात येतं। भीम जर जन्माला आले नसते तर आज हा समाज इतका समाज एकोप्यानं राहिला नसता, नांदला नसता अजिबात। आणि आपल्या गोरगरीब जनतेला, दीनदलित जनतेला योग्य न्याय मिळाला नसता। हे बाबासाहेबाचं अजरामर कार्य हे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हे चालणार आहे, लक्षात घ्या। मी बाबासाहेबांना बघितलं? बाबासाहेबांना नाही बघितलं मॅडम। आमचा जन्म 1962चा आहे। बाबासाहेब 56 ला वारले, त्यामुळं आम्हाला बाबासाहेबांचा संपर्क आला नाही, काही नाही। सोलापूरमध्ये जेव्हा ते आले होते तेव्हाच्या काही आठवणी? 1927 साली इथं आपलं मिलिंदनगरमध्ये बाबासाहेब आले होते। महार परिषद झाली होती, वतन परिषद। त्यावेळेला बाबासाहेबांचं इथं लेक्चर झालेलं होतं, म्हणजे मिलिंदनगरमध्ये। आणि आपल्या समाजाला चांगलं एकदम समजावून बाबासाहेबांनी ती परिषद पार पाडली आहे। आपल्या प्रश्नांकडे पण येऊयात। तुमचा पहिला प्रश्न आहे, बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला होता?
बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दीक्षा नागपूर या ठिकाणी घेतली मॅडम. नागपूर. बरोबर आहे. हा, बरोबर हा, कन्फर्म बरोबर आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण अगदी बरोबर आहे. तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न असेल, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज केव्हा स्थापन केला? महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना येते नाही 1818 सन मला तारीख माहिती नाही मॅडम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही खूप छान माहिती सांगितली बाबासाहेबांबद्दल, जे मला पण आधी माहिती नव्हती. थँक्यू. नमस्कार काका, नाव काय तुमचं? माझं नाव अशोक कांबळे, माझे सैनिक आहे, महार रेजिमेंटमधून रिटायर झालेलो. तर आता जसं आपण मागे बघत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव चालू आहे. तर बाबासाहेबांबद्दल तुम्हाला काय म्हणतो, म्हणजे त्यांनी जे कार्य केलंय त्याच्याबद्दल आपल्याला आज कसा त्याचा उपयोग होतोय, किंवा भारताचे संविधान लिहिलं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल? भारताचं संविधान लिहून फार मोठं उपकार केलं भारतावर त्यांनी. तर तुम्हाला काही प्रश्न विचारेन. तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय राजघटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाच म्हणतात. तर पहिला प्रश्न अगदी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? बाबासाहेबांनी बौद्ध धर्म 1956 साली स्वीकारलं. तारीख माहिती? 10 ऑक्टोबर 56. उत्तराच्या थोडस जवळ आलंय. 14 ऑक्टोबर नक्की 14 ऑक्टोबर. 1956. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुमचा शेवटचा प्रश्न विचारेन. जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला एक छान असं गिफ्ट मिळेल. तर तिसरा प्रश्न आहे, गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं. महात्मा ज्योतिबा फुले. बघा बरं, त्यांनीच लिहिलंय. ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं. कन्फर्म आहे. तर काकांच्या तिन्ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर आलेली आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. हाय, नाव काय तुझं? माझं नाव सुहानी शिवप्रसाद पडगण आहे. मी वाशिमची आहे. काय करतेस आता? सध्या मी मेडिकल स्टुडंट आहे. ॲक्च्युली तर बाबासाहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या लाईफमध्ये ते कुठून सांगावं आणि कुठे संपेल म्हणजे सांगताच येणार नाही. आणि जे आम्ही मुली आहोत, आपण जे सर्व मुली आहोत, ते जे आपण आपले सर्व थॉट्स सांगू शकतो, आपण जे फ्रीली इंडिपेंडेंटली जाऊ शकतो, राहू शकतो, आणि ते सर्व बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव डॉक्टर प्रणवती सुरेश जयदीप. तुम्ही टीचर आहात ना सर्वांचे? हो, मी सगळ्यांचे टीचर आहे. तर काय सांगाल तुम्ही, म्हणजे तुमचं लहानपणापासून ड्रीम होतं किंवा मध्ये लहानपणापासून स्वप्न होतं? माझे आई वडील दोघेही डॉक्टर आहे, दोघेही MBBS आहे, आणि ते दोघेही डॉक्टर आहेत. आणि माझे जे आजोबा होते ते सुद्धाही डॉक्टर होते. सो मला त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं मला असं प्रोत्साहन मिळालं. लहानपणीपासून बघत आली आहे की मी एका डॉक्टर फॅमिलीमध्ये जशी वाढली आहे की ज्या तऱ्हेनं त्यांनी जे सर्व्हिस देत होते सगळ्या पेशंट्सना वगैरे, ज्या तऱ्हेनं ट्रीटमेंट देत होते, ज्या तऱ्हेनं त्यांनी नुसतं म्हणजे ॲज अ पेशंट म्हणून नाही बघितलं त्यांनी, की एखादा एक माणूस कसा असला पाहिजे आजारी असल्यावरती, आपण त्यांच्यासाठी काय काय केलं पाहिजे. माणुसकीनं जे गोष्टी जे काही करता येईल पेशंटसाठी, त्या सगळ्या गोष्टी माझ्या आईवडिलांनी केल्या. त्यामुळे मला त्या गोष्टीचं हे नाही आहे की मी डॉक्टर आहे म्हणून खूप मोठं काही केलं आहे वगैरे, पण एक मी काहीतरी सोसायटीसाठी काहीतरी करू शकते ह्याचं मला खूप चांगलं वाटतं. डॉक्टर म्हणून आपण एक समाजसेवा पण समाजसेवा करू शकतो, हे खूप चांगलं वाटतं. तर डॉक्टर बनताना बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलंय, ठीक आहे, त्याचं काही योगदान? जे डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे काही केलं आहे किंवा सगळ्यांसाठी जे काही केलं आहे, सर्वांसाठीच केलं आहे त्यांनी, पण जे मूळ म्हणजे जे आमच्यासाठी जे मागासवर्गीय मी समाजातली आहे आणि त्यातून मी जे काही वाढली आहे, जे काही झाली आहे, जे काही आज मी MD आहे, MD डॉक्टर आहे, ते सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. नाहीतर मी आज मग कुठेतरी लोटा घेऊन असली असती आणि पाठीमागं मग माझं झाडू असला असता, पाणी मिळालं नसतं,
आज उन्हाळ्यात मी पाणी माझ्या घरात पिऊ शकते, फिल्टर आहे आमच्या घरात आणि ह्याचा खूप अभिमान वाटतं. आणि आम्ही कुठेही गेलो तरी असं नाही की कुणीतरी पहिल्यांदा जात विचारते आणि तुम्ही इथं बसू नका तिथं बसू नका, असं कुणी करत नाही आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. ते नसते तर खूप म्हणजे जात धर्म भरपूर गोष्टी झाल्या. खूप झाल्या असत्या आणि हे आजपर्यंत तसंच चालत राहिलं असतं. कोण त्यांच्यासारखं झालं असतं नसतं हे माहीत नाही, पण त्यांनी जे झालंय, त्यांनी जे केलंय आणि जे त्यांनी पुढाकार घेऊन जे केलंय आजपर्यंत समाजासाठी ते खूप चांगलं आहे. आणि मला आज असं नेहमी वाटतं की आज त्यांनी असायला पाहिजे होते. त्यांनी जर आज असले असते ना, त्यांनी बघितलं असतं की माझी मुलगी आज MD झाली आहे. मला खूप त्यांना अभिमान वाटला असतं. त्यांनी जर मला बघत असेल तर लिटरली मी सांगते की थँक्यू फॉर दिस लाईफ. आज माझी जे काही लाईफ आहे सगळं त्यांच्यामुळे आहे. मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव अर्चना उत्तम जगताप. काय करता आता? मी गृहपालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह अशोकनगर विजापूर येथे. तर तुम्ही तुमच्या वसतिगृहाची थोडीशी माहिती. आमचं वसतिगृह समाज कल्याण विभागांतर्गत चालवलं जातं, पूर्णतः शासकीय आहे. हे वसतिगृह 75 मुलींचं आहे, मान्य संख्या 75, प्रवेशित 75. तर बाबासाहेबांबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. तुमचा पहिला प्रश्न असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? त्या सर्वांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर अगदी बरोबर आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसरा प्रश्न असेल तुमच्यासाठी, बाबासाहेबांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक कोणते? सगळं हुशार दिसतंय. त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण अगदी बरोबर आहे. आता जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा प्रश्न विचारते. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला छान असं आमच्याकडून गिफ्ट मिळेल. तिसरा प्रश्न आहे, मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी केव्हा लिहिले? आणखीन एकदा उत्तर सांगा. कन्फर्म आहे? नाही बघा, तुम्ही वेगळं वाचलं सगळ्यांनी काहीतरी. तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर तुम्हाला मिळतंय छान असं बिंदास बोला चॅनल कडून. कलाश्री परिवार कडून तुम्हाला छान असं गिफ्ट मिळत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. ओपन करत काय गिफ्ट? एकदम मोठ्यानं घोषणा झाली पाहिजे. बापरे बाप, किती गर्दी, किती लोक. म्हणजे आता दुपारचे 12 वाजलेत आणि एक तापमान 40 डिग्री सेल्सिअस गेलेलं आहे, तरी लोकांची गर्दी थांबतच नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कार्यकीर्ती तितकी महान आहे की ती एका एपिसोड मध्ये बसवणं अशक्य आहे. त्यासाठी हा एपिसोड आपण इथंच थांबवत आहोत. त्याच्या आणखीनही आपण लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि हो, प्रेक्षकांसाठी एक प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे करार झाला होता तो केव्हा झाला? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्याच्या कमेंटला जास्त लाईक्स असतील तो असेल विजेता. आणि विजेत्याच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आणि हो, बिंदास बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.